नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे मराठी या विषयासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या केतरी या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया। प्रश्न क्रमांक 1, जलद या सामासिक शब्दाच्या समासाचे नाव सांगा। बघा, जलद या सामासिक शब्दाच्या समासाचे आपल्याला नाव सांगायचे, तर त्या समासाचे नाव काय आहे? उपपुरुष तत्पुरुष समास। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 2, गायरान या शब्दाचे लिंग ओळखा। बघा, गायरान या शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचे, तर आपण काय म्हणताना ते गायरान, तर ते कशासाठी वापरतात? तर नपुसलिंगी ते वापरतात, पुल्लिंगी तो वापरतात आणि स्त्रीलिंगी ती वापरतात, म्हणजेच ते गायरान आपण म्हणतो। तर या शब्दाचे लिंग कोणतं येईल? नपुसलिंग। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3, मला चंद्र दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखा। बघा, मला चंद्र दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखा, तर या क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? आकर्मक क्रियापद। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 4, शब्दाची विभक्ती ओळखा। बघा, शब्दाची विभक्ती ओळखायची आपल्याला। रामाचा, तर रामाला काय केलेलं इथं? चा प्रत्यय लावलेला आहे, तर चा, ची, चे हे प्रत्यय षष्टी विभक्तीमध्ये येतात। तर षष्टी विभक्ती म्हणजेच या प्रश्नाचं रामाचा या शब्दाचं विभक्ती कोणती असणार आहे? तर ती षष्टी विभक्ती असणार आहे। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी सिद्ध शब्द ओळखा। बघा, खालीलपैकी सिद्ध शब्द ओळखा, तर सिद्ध शब्द कोणता आहे? इथं दगड हा शब्द काय आहे? सिद्ध शब्द आहे। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 6, नकारार्थी वाक्याला डॅश डॅश असेही म्हणतात। बघा, नकारार्थी वाक्याला डॅश डॅश असेही म्हणतात, तर नकारार्थी वाक्याला काय म्हणतात? अकरणरूपी वाक्य असे सुद्धा म्हणतात। तर होकारार्थी वाक्याला काय म्हणतात? करणरूपी वाक्य असे सुद्धा म्हणतात। पर्याय क्रमांक 3, अकरणरूपी। प्रश्न क्रमांक 7, खालील शब्दामधून संस्कृत प्रत्यय ओळखा। बघा, खालील शब्दामधून आपल्याला संस्कृत प्रत्यय ओळखायचा, तर संस्कृत प्रत्यय कोणता आहे? मान, तर त्याच्यापासून कोणता शब्द? उदाहरणार्थ अपमान, त्याच्यानंतर सन्मान हे काय होतात? शब्द तयार होतात। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 8, सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले यातील प्रयोग ओळखा। बघा, सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले यातील प्रयोग ओळखा, तर यातील प्रयोग कोणता आहे? या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग आहे का? तर या वाक्यामध्ये कर्म आलेले, ते कोणते आलेले? तर वाचणारा कोण आहे? सुहास। सुहास हा काय या वाक्यामध्ये? कर्ता आहे, म्हणजे उद्देश आहे। आणि काय वाचले? तर त्याने पुस्तक वाचले। पुस्तक काय आहे? यामध्ये कर्म आहे, तर या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? तर कर्मणी प्रयोग आहे। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? बघा, खालीलपैकी शुद्ध शब्द हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे। बघा, अनुवंशिक शब्द शुद्ध प्रकारे कशा प्रकारे लिहितात? तर अनुवंशिक हा शब्द पर्याय क्रमांक 1 यानुसार लिहिला जातो। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा। बघा, खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? गोड काय आहे? विशेषण आहे। कडू काय आहे? विशेषण आहे। तर मी हा शब्द काय आहे? तर मी हा शब्द सर्वनाम आहे। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी सिद्ध शब्द ओळखा। बघा, सिद्ध शब्द कोणते आहेत? खा, पी, ए, जे, कर, बस हे शब्द काय आहेत? सिद्ध शब्द म्हणून ओळखले जातात, तर यामधील सिद्ध शब्द कोणता आहे? ए। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 12, नाटक बरोबर दिग्दर्शक तर मासिक बरोबर काय? बघा, नाटक बरोबर दिग्दर्शक काय करतात? नाटक करतात, तर मासिक कोण संपादित करतात? तर संपादक काय करत असतात? मासिक काढत असतात। पर्याय क्रमांक 3, संपादक। प्रश्न क्रमांक 13, अणु अधिक अर्थ बरोबर काय? बघा, अणु अधिक अर्थ बरोबर काय? त्याला काय म्हणतात? अन्वर्थ। काय म्हणतात? अन्वर्थ। अणु अधिक अर्थ।
प्रश्न क्रमांक 14, चपला या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा, चपला या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा, तर त्याला काय म्हणतात? सौदामिनी असं सुद्धा म्हणतात. पर्याय क्रमांक 4 सौदामिनी. प्रश्न क्रमांक 15, सारे जग हे एक रंगभूमीच आहे. सारे जग ही एक रंगभूमीच आहे. या वाक्यातील अलंकार ओळखा. बघा, या अलंकार कोणता आहे? तो रूपक अलंकार आहे. कारण की इथे काय दिलेले आहे? सारे जग ही एक काय आहे? रंगभूमीच आहे. या वाक्याचा अलंकार कोणता आहे? तर रूपक अलंकार आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16, भारत हारता हारता जिंकला. वाक्यप्रकार ओळखा. बघा, भारत हारता हारता जिंकला वाक्यप्रकार ओळखा. तर हे वाक्य कोणतं आहे? केवल वाक्य आहे. तर केवल वाक्याला दुसरं कोणत्या शब्दाने ओळखले जातात? तर शुद्ध वाक्य सुद्धा केवल वाक्याला म्हणतात. आणि केवल वाक्य कशाला म्हणतात? तर ज्या वाक्यामध्ये केवळ एकच उद्देश व एकच विधेय असते त्याला काय म्हणतात? केवल वाक्य असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 केवल वाक्य. प्रश्न क्रमांक 17, चोरावर मोर खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा. बघा, चोरावर मोर या शब्दाचा आपल्याला योग्य पर्याय ओळखायचा आहे. या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा, तर त्याला काय म्हणतात? शेरास सव्वा शेर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18, त्या भिकाऱ्याला मी 1 सदरा दिला शिवाय 1 रुपयाही दिला. या वाक्यातील शिवाय हे अव्यय उभयान्वयी अव्ययाच्या कोणत्या प्रकारातील आहे? बघा, त्या भिकाऱ्याला मी 1 सदरा दिला शिवाय 1 रुपयाही दिला. यातील शिवाय हा जो शब्द आहे तो उभयान्वयी अव्ययाच्या कोणत्या उपप्रकारातील हा शब्द आहे? तर तो प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19, तो आला या वाक्यात उद्देश विस्तार ओळखा. बघा, तो आला या वाक्यात उद्देश विस्तार ओळखा. तर या वाक्यात उद्देश विस्तार कोणता आहे? तो आला. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20, पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता? बघा, पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता? तर उपसर्ग म्हणजे काय? जे शब्दाच्या काय होतात? पूर्वी लागतात त्याला उपसर्ग असे म्हणतात. आणि जे शब्दाच्या नंतर लागतात त्याला काय म्हणतात? प्रत्यय असे म्हणतात. तर या वाक्यामध्ये उपसर्ग घटित शब्द कोणता आहे? तर उत्कर्ष हा उपसर्ग घटित शब्द आहे. पर्याय क्रमांक 1. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो, संध्या खेत्री या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.